एनकुळ विकास सेवा सोसायटीच्या कारभारावर गंभीर आरोप. बोगस कर्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी. पावसाळा अधिवेशनात महाबळेश्वर वाडी येथील कथित बोगस कर्ज प्रकरण गाजत असतानाच आता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकुळ विकास सेवा सोसायटीच्या बोगस कर्ज प्रकरणाच्या कारभारावरही गंभीर आरोप झालेत. खटाव तालुक्यातील एनकुळ विकास सेवा सोसायटी मर्यादितच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत शेतकरी व सभासदांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडूज यांच्याकडे सलग निवेदन सादर केली आहेत. यावेळी निवेदन देताना सदाशिवराव खाडे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पुणे, अंकुश खरमाटे, सुदाम खाडे, बापूराव हांगे, अर्जुन खरमाटे, प्रथमेश खाडे, संतोष ढोले, नितीन जगताप उपस्थित होते. सोसायटीतील सभासदत्व प्रक्रिया, पीक कर्ज वाटप, आर्थिक व्यवहार तसेच कथित बोगस कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार अनेक पात्र शेतकऱ्यांना सभासदत्व मंजूर करण्यात आलेलं नाही, तसेच शेअरची रक्कम व प्रवेश फी स्वीकारूनही सभासदत्व नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याविषयी सोसायटीच्या कामकाजात कथित आर्थिक गैरव्यवहार, कर्ज वाटपातील अनियमितता, लाभार्थ्यांबाबत भेदभाव, नियमबाह्य निर्णय तसेच बोगस कर्ज प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सदाशिवभाऊ खाडे म्हणाले की मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा शेतकरी व सभासदांनी प्रशासनाला दिलाय. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बापूराव हंगे म्हणाले की बोगस कर्ज प्रकरणाबाबत सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या निवेदनामुळे एनकुळ विकास सेवा सोसायटीच्या कारभाराबाबत तालुक्यात चर्चा रंगली असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीची प्रक्रिया कशी राबवते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. एनकुळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये गेली 40 वर्ष विरोधकांना, विरोधी खातेदारांना सभासद होण्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. एनकुळ आणि कंचेवाडी परिसरामध्ये एनकुळच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये 2280 खातेदार राहतात. त्यामध्ये 1460 खातेदार आहेत, हे त्या जुन्या काळातलेच आहेत आणि त्यामध्ये 750 ते 800 लोकांनाच कम दिलं जातं आणि सोसायटीचं सभासद होण्यासाठी विविध धार्मिक विधी, त्यामध्ये परडीचा वापर केला जातो, गुलालाचा वापर केला जातो, लिंबाचा वापर केला जातो आणि शिवून आमच्या पार्टीमध्ये, आमच्या पक्षामध्ये यायचं असेल तरच आम्ही तुम्हाला सभासद करणार, अशा प्रकारची तंबी विरोधकांकडे सातत्यानं दिली जाते. संस्था चालक आणि संस्थेतले प्रमुख अशा पद्धतीनं गेले 40 वर्ष 70% ह्या भागातले खातेदार, सभासद हे सोसायटीच्या लाभापासून वंचित आहे. महाराष्ट्र सरकारनं एवढी मोठी योजना, ही दुसरी योजना, देवाभाऊच्या सरकारनं 2 वेळा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विचार करून एवढी मोठी योजना आणि बक्षीस स्वरूपात देण्यात आली, परंतु आमच्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रामधल्या 70% लोकांना त्याचा लाभ घेता आला नाही. त्यामुळं लोक दहशतीनं आणि निष्ठेपोटी पार्टी सोडून न जाता एक वेळ सभासद न होण्याचं पत्करलं, परंतु त्यांच्या प्रभावामध्ये सामील झाले नाहीत. अशा सगळ्या खातेदारांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यामध्ये सगळ्या खातेदारांना सभासद करून घेऊन सगळ्या लोकांना कम करून सगळी लोक शासनाच्या विविध योजनेमध्ये त्यांचा लाभ मिळाला पाहिजे, विविध योजनाचा, अशा प्रकारची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि सहकार विभागानं सहाय्यक निबंधक वडूज यांना सूचना केल्या, त्याप्रमाणे त्यांना नोटीस दिलं. 7 दिवसात खोटा संचालक मंडळ केले. त्यामुळं सदर संचालक मंडळ बरखास्त करून एनकुळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर प्रशासक नेमावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाने केली आणि तशाच प्रकारची प्रयोजन करण्याचा शासनानं आम्हाला शब्द दिला. एवढंच नाही, पण संचालक मंडळ आणि सचिव यांनी विविध खातेदाराच्या नावावर बोगस कर्ज काढून त्याचा वापर केला आणि त्या सभासदांना त्याचा पश्चाताप होतोय आणि असे कित्येक कुटुंब एनकुळच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सामील आहेत. त्यामध्ये आमचे बापूराव हंगे
हे सुद्धा एक पीडित आहेत. बापूराव हांगे यानंतरचा विषय आपल्याशी नमूद करतील. सोसायटीच्या चाललेल्या भोगळ कारभाराविरोधात आम्ही आज तहसील कार्यालय AR ऑफिस यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगानं एनकुळ विकास सेवा सोसायटीमध्ये गेले अनेक वर्षापासून बोगस कर्ज काढून गोरगरीब जनतेवरती अन्याय करून तेथील असलेले संचालक मंडळ आणि ते असलेले सर्व अधिकारी ह्याला सर्व जबाबदार आहेत. तर झालेल्या सर्व बोगस कर्जदार जे खातेदार आहेत त्यांना योग्य तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही आज AR ऑफिसच्या सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळं एनकुळ विकास सेवा सोसायटीच्या अनेक वर्षापासून जे संचालक मंडळ आहे ते गोरगरीब जनतेचा वेटीस धरून त्यांच्यावरच्या बोगस सह्या, बोगस अंगठे, मृत्यू लोक पडलेले असतील त्यांच्यावरती कर्ज, त्यांचा जे शेअर्स रक्कम आहे त्यांचे शेअर्स रक्कम, अनामत रक्कम जे ठेवलेली होती त्याचाही तपास नाही. ज्या भोगळ कारभारावरती योग्य तो तपास करून ज्या संस्थेला योग्य ती कारवाई व्हावी असे माझं निवेदन दिलेलं आहे. 2 वर्ष आजारी असे आहेत त्यांच्या सह्या खोट्या करून खोटे सही उठवून त्या आमच्या नावावरती लाखो रुपयाचा अपराधपर करून बोगस कर्ज काढलेलं आहे. आणि आम्ही विचारणा करायला गेलो असता आणि चेअरमन आहेत त्या सोसायटी संचालक आणि सचिव हे एकमेकाची नावं सांगतात, आम्ही नाही काढलं, ते चेअरमननी काढले, चेअरमनला विचारलं, सचिवने काढले. तर याचा आम्हाला खुलासा होऊन जे आमच्या नावे अनामत रक्कम काढली त्याची अनामत रक्कम आम्हाला भरपाई नाही मिळाल्यास आम्ही पोलीस स्टेशनवर जाऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू. गुन्हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासन आणि सहकार विभागाने वेळेत 1 तारखेपर्यंत प्रशासक नेमला नाही तर 1 ऑगस्टपासून इथं आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. जोपर्यंत एनकुळ आणि कंचेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही. सगळे शेतकरी, सगळे खातेदार सभासद झाले पाहिजेत. शहरच्या रकमा खातेदाराच्या स्वतंत्र खात्यावर आले पाहिजेत. सर्व खातेदारांना मंजूर झाला पाहिजे आणि सगळे लाभ सोसायटीच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. 40 वर्षामध्ये या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवल्यामुळं संचालक मंडळ आणि त्यांची सगळी बॉडी यांना कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो. 1 ऑगस्टपासून या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही उपोषण करणार आहे.